नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज सॅटर्डे आहे आणि बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आहे भारतात। तर थर्सडेलाच मी आलेली आहे भारतामध्ये आणि त्यानंतर हा पहिला ब्लॉग आज इव्हनिंगला म्हणजेच आता 8:30 वाजता मी स्टार्ट करते। भारतात मी पोहोचले त्यानंतर मी ब्लॉग काही शूट केला नाही कुठलाच, कारण आल्यानंतर थोडी रेस्ट घेतली, आईला तिच्या कामांमध्ये मदत केली। तर अशामध्ये 2 दिवस मस्त घालवले आणि आज आता मी संध्याकाळी बनवते बटाटे वडे। तर फुल फॅमिलीसाठी आम्ही बटाटा वडा एन्जॉय करणार आहोत। थोड्याच वेळात दादा निकिता असे सर्व येणार आहेत, माझा भाऊ। तर आम्ही सर्व एकत्र बसून मस्त बटाटा वडा पार्टी करणार आहोत। तर इथे आहे ना मी त्याची सर्व तयारी केलेली आहे। तर बटाटे वड्याचे शेपसुद्धा तयार करून ठेवलेले आहेत। इथे ना आर्विकसाठी नॉन स्पायसी आणि इथे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे फ्राय करून ठेवण्यासाठी। तर अशी सर्व तयारी केलेली आहे। आणि याआधी गेल्या भारतातल्या फेरीत माझं माहेरचं घर, माहेरची माणसं वगैरे सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे। इथे आई आहे। आई कशी आहेस? ठीक। तर त्या दिवशी मी आले त्यानंतर ब्लॉग मी काही कंटिन्यू केला नाही, कारण खूप थकली होती। तर मग तिथेच एंड केला। म्हटलं की आज फुल फॅमिलीचा ब्लॉग करूया आणि स्पेशल असा बटाटा वडा बनवूया। कसं वाटतंय मी आली आहे तुला? तर खूप बरं वाटते तू आलीस। आई कधी पण इमोशनलच होते आपण एवढ्या वेळेने आल्यानंतर। आणि पप्पा वरती आहेत आणि आर्विकसुद्धा वरती आहे। सतत एवढा आल्यानंतर खेळतोय ना, म्हणजे त्याला असं झालं आहे की मी किती खेळू आणि किती नको। सतत आई पप्पांची पाठ सोडत नाही आहे। आणि पप्पासुद्धा त्यांचा जो बिझनेस आहे मालवणी प्रोडक्ट्सचा, तर 3 दिवस गेलेले नाही आहेत, कारण आर्विकसोबत त्यांना आर्विकला सोडून जावंसंच वाटत नाही आहे। तर म्हटलं की मग चला आज फुल फॅमिलीसोबत काहीतरी मज्जा करूया। तर मग बटाटे वडे खाऊया, कारण मुंबईचे पाव खूप मिस करतो ना तिथे, त्यामुळे काय नाही मिळत आहे। ओके, कसं वाटतंय तुला इंडियामध्ये येऊन? हां हां, तू कुठे आलायस, कोणाकडे आलायस सांग? आजी आजोबांकडे। मग कसं वाटतंय तुला? छान, हॅप्पी आहे खूप? मग तू जो आराम करतो, स्टडी करतो की फक्त खेळतो? खोटं, साफ खोटं। तिथे आई आणि आर्विकची प्लेट पहिला तयार केलेली आहे। आईने फोडून बघितले, कारण आर्विकचे ना वेगळं स्टफिंग आहे ना, त्याच्यामुळे पहिलं ताट माझ्याकडनं आईला। आई चपाती पण खाते, जा खा घे। आईचं माहेर पण चालू आहे। बाय, जा। बाबू खूप गरम आहे। हा झालंय सोना? छान झालाय, खूप आवडला? खा। आई कसं झालंय? चांगलं आलंय। आणि इथे बटाटा वडा मी करता करता खाते आहे, अजून आम्ही खायला बसलो नाही आहे। पण एक आता मस्त तिखट झालेला आहे, असा झणझणीत। आणि बघतो कवर पण मस्त असं क्रंची झालेलं आहे, खूप मस्त वाटतंय। आणि बाकी आहेत सर्व फ्राय करायचे। इथे एवढे याच्यामध्ये पाव आहेत भरपूर। आता ना मी सर्व वडे फ्राय करायला सुरुवात केली, कारण थोडाच वेळ दादा आणि निकितासुद्धा येतील। पप्पा आणि आम्ही दोघे थांबलेलो आहोत, त्या दोघांची वाट पाहतोय। मग आम्ही सर्व एकत्र बसू। आर्विकला तर लवकरच जेवायला दिलं आणि आईला सुद्धा, कारण तिची ना मग वेळ निघून गेली की मग तिला त्रास होतो, कारण आता लेट झालेला आहे, कारण त्या दोघांनाही ऑफिसमधून यायला थोडा लेटच होतो ना। मग म्हटलं की तसंच गरम गरम आपण फ्राय करायला घेऊया, कारण तरच खायची मज्जा येते। आई, आर्विक, पप्पा बाहेर मस्त टी व्हीवरती आहे ना माझे व्लॉग बघतायत आणि मी इथे मस्त गरमागरम बटाटे वडे फ्राय करते। एकूण 1 किलो बटाटे मी उकडायला टाकले होते आणि त्याचे ना आरामात 30 ते 35 बटाटे वडे तयार होतीलच। तर भारतात आल्यानंतर दादा आणि निकिता आज मला पहिल्यांदा भेटायला येत होते। तर म्हटलं की काहीतरी स्वीट अँड शॉर्ट बनवूया, मस्त एन्जॉय करू शकतो फॅमिलीसोबत। आणि बराच वेळ मग आमच्या गप्पा चालतात अगदी रात्री उशिरापर्यंत। त्यामुळे म्हटलं की चला मी आज काहीतरी बटाटे वडे असे खास बनवते, कारण मलाच खायचे होते इथल्या भावासोबत। आणि जेव्हा पण मी भारतात येते ना, मी फार कमी व्लॉगिंग करते, कारण जास्तीत जास्त वेळ मी फॅमिलीसोबत स्पेंड करत असते आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त शूट करतच नाही, कारण एडिटिंगला सुद्धा ना तितका वेळ नसतोच, कारण इतर बरीच कामं असतात इथे आल्यानंतर।
तर मी सध्याचे सर्व व्लॉग्स हे छोटे छोटे असतील, कारण जसं पॉसिबल होते ना तसं शूट करते आणि जसा वेळ मिळतो ना तसं एडिट करून पोस्ट करत असते. आता नेक्स्ट राऊंडमध्ये सर्व वडे फ्रायसुद्धा करून होतील. तर फायनली आलेले आहेत. ही आहे निकिता, जे पण नवीन सबस्क्रायबर्स असतील. तर भाऊ माझा बाहेर बसलेला आहे, तर आता त्याला सुद्धा बघा. आणि आर्विकचं लाजालाजी चालू आहे. थँक्यू मामी बोल. खूप दिवसांनी बघितल्यानंतर लाजायला येत आहे भरपूर. इथे आम्ही सर्व एकत्रच बाहेर आणलं आणि एकत्र बसलो सुद्धा. आणि आता वडे थंड होऊ नये म्हणून पटापट सर्वांना सर्व करायला सुरुवात केली. आणि मला वाटतं प्रत्येक माहेरवाशिनीचं सुख यामध्ये असेल की 6 महिन्यानंतर मी माझ्या फॅमिलीसोबत मस्त गरमागरम माझ्या हाताने केलेले बटाटे वडे एन्जॉय करते. कारण माझा मुळातच तो छंद आहे की माझ्या हातचं बनवून मी काही ना काही प्रत्येकाला खिलवावं. आणि बटाटे वडे सर्वांना खूप आवडले. तर असा हा आजचा व्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा